आरोपी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी, दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केज न्यायालयाचा निर्णय। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी, कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा, हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। सुनावणीआधी सरकारी वकिलांचा वाल्मिक कराड विरोधात केस लढण्यास नकार, वैयक्तिक कारणास्तव दुसरा वकील नेमावा, सरकारी वकील एस देशपांडेंचं कोर्टाला पत्र, वकील JB शिंदेंकडून युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचे राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। गावात भीतीचं वातावरण, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। आमदार सुरेश धसांनी माफी मागितल्यामुळे मी कायदेशीर कारवाई करणार नाही, माझ्याकडून या प्रकरणावर पडदा टाकतेय, सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी भीम कोरेगावमध्ये, विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट, 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। जळगावातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा, दंगल नियंत्रण पथक तैनात, मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप। जगभरात नववर्षाचं जोरदार स्वागत, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी, सरत्या वर्षाला निरोप, मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात तरुणाई रस्त्यावर। प्रगतिशील गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नववर्षाच्या शुभेच्छा। गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेलं 2024चं वर्ष सरतंय, नववर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नव्या आकांक्षा, संकल्प आणि दिशा उरात बाळगू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नववर्षाभिनंदन।